तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार, देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती, ऑनलाईन दर्शनादरम्यान दिसून आले उंदीर. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात चक्क उंदरांनी धुमाकूळ घातला असल्याचा प्रकार समोर आला. यात मंदिर बंद केल्यावर उंदरांनी थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याचं दिसून आलंय. तुळजाभवानी मातेचा ऑनलाईन दर्शनादरम्यान उंदरांचा संचार असल्याचं यात दिसून येत आहे. गुजरातच्या भावनगर येथील हितेशभाई जानी या भाविकांना ऑनलाईन दर्शनादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला असून त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उंदरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंदिर बंद केल्यानंतर रात्रभर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाईन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे. या उंदरामुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकारांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते आहे आणि वेळीच या उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी हे मंदिर प्रशासन यावर नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रावण मासातील अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त राज्यभरात गणपती मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते. अशातच मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या जालन्यातील राजूर गणपतीला रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. गणपतीच्या 3.5 पीठांपैकी अर्धपीठ म्हणून राजुरेश्वर गणपतीची ओळख आहे. नवसाला पावणारा आणि मनोवांछित कामना पूर्ण करणारा बाप्पा म्हणून श्रद्धाळूंमध्ये या गणपतीला विशेष स्थान आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तुळजापूर.